नमस्कार मैत्रिणींनो, @आरतीज किचन 27 चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मॅगी तर सगळ्याच मुलांना आवडत असते, पण ही थोडीशी व्हेरिएशन केलेलं आहे. त्याच्यात वेगवेगळे सॉसेस आणि भरपूर सारं चीज घालून ही मॅगी बनवली आहे. त्यामुळे इतकी भन्नाट लागते, अगदी सोपी पद्धत आहे. आपण त्याची डिटेल रेसिपी पाहूया. त्यासाठी मी काय केलेलं आहे, एक कढई घेतली आणि त्याच्यात अगदी 1 चमचा भरून तेल टाकून घेतले आणि त्याच्यात 2 अंडी, प्लेन अंडी घेतलेली आहे. त्याच्यात काहीही टाकू नका. वाटलं तर किंचित मीठ आणि मी इथं थोडीशी मिरी पावडर टाकलेली आहे. अगदी 2 मिनटामध्ये हे आपल्याला अशी याची भुर्जी करून घ्यायची आहे किंवा फक्त मिक्स आउट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि हे सगळं मिश्रण लगेच काढून घ्या. याला अजिबात वेळ लागत नाही. जास्त वेळ जर तुम्ही त्याला परतलं ना तर ते हार्ड होऊन जाईल. तर त्याच कढईत मी 2 मॅगी करायच्यात म्हणून 2 मोठे कप भरून मी गरम पाणी टाकलेलं आहे. पाणी छान उकळलं की 2 मॅगीचे पाऊच म्हणजे त्याच्यात टाकून घ्या आणि त्याच्यात मिरच्या आणि टोमॅटो घेतलेला आहे 1 चिरून. आता मिरच्या तुम्हाला नको असतील ना तर तुम्ही नका टाकू, लहान मुलं खाणार असेल तर. माझी मुलं खातात म्हणून मी टाकलेत. आता इथं 1 चमचा टोमॅटो सॉस आणि 1 चमचा मेयोनीज घेऊन मिक्स करून घेतले. माझा व्हिडिओ स्किप झाला. आता काय केले, त्याच्यामध्ये अगदी अर्धा चमचा चिली सॉस टाकलं आहे. नसलं तर अजिबात टेन्शन घेऊ नका, नसलं तरी चालेल. पण 1 चमचा सोया सॉस मात्र नक्की टाका. थोडंसं कमी जास्त असेल, आवडत नसेल तर थोडंसं कमी जास्त करू शकता. आता हे छानपैकी मिक्स करून घ्या. आता मॅगी जे आपण उकळायला ठेवली ना त्याच्यातलंच 2 चमचे मी गरम पाणी याच्यात घेतलेलं आहे. आणि जो आपला मॅगी मसाला असतो ना, म्हणजे त्या पाऊचबरोबर मिळतो, तर त्याचे ते 2 सॅशे आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत. या स्टेपला तुम्ही चिकन मसाला किंवा गरम मसालासुद्धा टाकू शकता. अजून तुमची टेस्ट थोडी छान लागून जाते. आता पहा, एक 5 ते 7 मिनटात आपली मॅगी मस्त शिजून झालेली आहे. हे मिक्स केलेले सगळे मसाले जे आहेत ना ते आपण याच्यात टाकून घ्यायचेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. तुम्हाला अजून टेस्टी हवा असेल ना तर सेपरेट जे मॅगी मसाल्याचे पॅकेट मिळतात ना ते सुद्धा तुम्ही टाकू शकता किंवा एवढंसुद्धा इनफ आहे, काहीच हरकत नाही आहे. तर व्यवस्थित मसाले मिक्स झाल्यानंतर शेवटी आपल्याला त्याच्यात 2 क्यूब मी इथं चीज घालते आहे. एका मॅगीच्या पॅकेटसाठी 1 चीज क्यूब पुरेसा आहे. ते तुमच्या आवडीवर तुम्ही कमी जास्त करू शकता. दुसऱ्या प्रकारचं सुद्धा म्हणजे मोझरेला किंवा कुठलंही चीज तुम्ही वापरू शकता. स्लाईस असतात त्यासुद्धा वापरू शकता. आता इथं मी साधारण अगदी थोडंसं त्याच्यातलं ठेवलं आहे 2 मधलं, ते आपल्याला नंतर सर्विंगसाठी वापरूया. आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. तुम्ही याच्यात आवडीनुसार कांदासुद्धा टाकू शकता. आता जे आपण भुर्जी केली होती म्हणजे अंड परतून घेतलं होतं ते आपण आता त्याच्यात टाकायचं आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. इथं तुम्ही मिरी पावडर अजून टाकू शकता जर तुम्ही स्पायसी खात असेल तर. आता लगेच आपली मॅगी आपण सर्व करायची आहे. इतकी भन्नाट लागते ना, तुम्ही ही रेसिपी नक्की फॉलो करा. मुलांना काही आपल्यालासुद्धा कधी चेंज म्हणून आपण सुद्धा खाऊ शकतो. 1 नंबर रेसिपी बनते. मॅगी ते सगळेच बनवतात, पण अशी थोडंसं व्हेरिएशन करून केली ना, अजून भाज्यासुद्धा तुम्ही याच्यात घालू शकता जी तुमची मुलं खात नाही ते. तर रेसिपी कशी वाटली, रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.